शिवाजी नाना नानखिले शेतकरी नेते आज आपल्यासोबत आहेत. आज शेतकरी आत्महत्या की हत्या याविषयी चिंतन शिबिर आयोजित केलेलं होतं. त्यांच्याकडून आपण याविषयी जाणून घेतो. माझं नाव शिवाजी नानखिले. मी 95-96 पासून शरद जोशींच्या विचारात काम करतो आणि आजचा जो विषय आहे शेतकऱ्याची आत्महत्या की हत्या, तर इतका सोपा विषय आहे की ज्या शेतकऱ्यांनी एका दाण्याचे 1000 दाणे केले ते 1000चे 1000 लुटीचा विषय झाला. इंग्रजांनी कमी प्रमाणात लुटलं, पण इंग्रज गेल्याच्या नंतर जे स्वातंत्र्य मिळालं त्या स्वातंत्र्यामध्ये राज्यकर्त्यांनी धोरण बनवलं, ते उद्योगपतीच्या बाजूचं बनवलं. मी एक उदाहरण देईन की आजही गहू आमचा निर्यात बंदीत आहे, पण बिस्किट मात्र पार्लेचं अमेरिकेत जाऊन 200 ग्रॅमचा पुडा 650 रुपयाला विकतो. हे माझ्याकडं कागदी पुरावा आहे. म्हणून गव्हावाला आत्महत्या करतोय, बिस्किटवाला विमानात फिरतोय, हे धोरण सरकारचं आहे. म्हणून गहूवाला आणि शेती करणारा शेतकरी जो आत्महत्या करतोय तो आत्महत्या नसून त्या सरकारी धोरणाच्या हत्या आहेत आणि हे सर्व राज्यकर्ते ह्या आत्महत्याचे खुनी आहेत. हा आमचा शेतकरी संघटनेचा अगदी पूर्ण त्याच्यावरती निष्कर्ष निघालेला आहे. या ठिकाणी आमची मागणी एवढीच आहे, एकतर ह्या सरकारनं आता जर आत्महत्या थांबवायच्या असतील तर 2006 साली डॉक्टर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी आलेल्या आहेत. वास्तव उत्पादन खर्च काढून जरी 50% नफा दिला तरी ती बी आम्ही घ्यायला तयार आहे. आणि नसेल सरकारला ते द्यायचं तर मग सर्व शेतीमालावरील निर्यात बंद्या काढा. अगदी साखर, कांदा, बटाटा हे तर जीवनावश्यकच्या नावाखाली घालून त्याच्यावर निर्बंध घालतात आणि कांद्याची पावडर परदेशात जाते, मसाल्याचे बटाट्याचे वेफर्स परदेशात जातात, साखरेपासून अनेक पदार्थ परदेशात जातात. म्हणजे शेतकरी मारण्याचं धोरण हे सरकारचं आहे. आणि म्हणून कुणी आलं तरी शेतकऱ्याच्या आत्महत्या नसून या हत्या आहेत आणि ह्या सरकारच्या धोरणाचे खून आहेत. मग त्याच्यातमध्ये काँग्रेस पण आहे, त्याच्यातमध्ये भाजप पण आहे. जेवढी म्हणून आम्ही सरकार बदलली, एकाने सुद्धा शेतकऱ्याच्या बाजूनी तिथं पेन बाजूने फिरवला नाही, सगळ्यांनी विरोधात फिरवला. म्हणून हे सर्व राज्यकर्ते पक्ष शेतकऱ्यांचे खुनी आहेत. आत्महत्या नसून या हत्या आहेत. धन्यवाद नाना, आपण दिलेल्या या माहितीसाठी.